Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना नुकताच पार पडलेला आहे. हा सामना खेळावा की नाही याच्याबद्दल अनेक मतमतांतर होती. ठाकरे पक्षाकडनं वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले, याला विरोध करण्यात आला, अनेक ठिकाणी तीव्र विरोध सुद्धा याला करण्यात आला. तर भाजपकडनं हा सामना खेळायला हवा आणि आपण पाकिस्तानला चोख उत्तर देऊ असं म्हणण्यात आलं होतं. अर्थात हा सामना झाला आणि याच्यामध्ये भारत विजयी सुद्धा झाला. पण ज्याप्रमाणे नेहमीप्रमाणे जेव्हा भारत विजयी होतो त्यावेळेस जो जल्लोष साजरा केला जातो तो काही जल्लोष साजरा केलेला आपण पाहिलं नाही. दुसरीकडे आपले जे प्लेयर्स होते, आपले जे खेळाडू होते, त्यांनी हस्तांदोलन करणं सुद्धा टाळलं होतं आणि एक प्रकारे यामधनं पहलगाम जो हल्ला झाला होता त्याचा निषेध या सगळ्यांना नोंदवण्यात आला होता. आता राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र काढलेलं आहे आणि या व्यंगचित्रामधनं गृहमंत्री अमित शहा असतील किंवा ICCचे प्रमुख जय शहा असतील यांच्यावर टीकास्त्र केलेलं आहे आणि या व्यंगचित्राच्या माध्यमातून या सामन्यावर त्यांनी कडाडून टीका केलेली आहे. राज ठाकरे त्यांच्या व्यंगचित्रामध्ये काय म्हणतायत, ते व्यंगचित्र कसं आहे ते आपण पाहणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर ते व्यंगचित्र दिसत असेल, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तिथे अमित शहा आपल्याला दिसत आहेत, त्याचबरोबर ICCचे प्रमुख जय शहा म्हणजे जे अमित शहा यांचे पुत्र आहेत ते सुद्धा आपल्याला दिसत आहेत. पहलगामचा बोर्ड दिसतोय, मागे डोंगर आणि तो सगळा एरिया राज ठाकरेंनी दाखवलेला आहे आणि खाली आपण जर बघितलं तर तिथे पहलगाम हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले होते त्यांचे चित्र दिसतात, त्यांचे मृतदेह पडलेले आपल्याला दिसत आहेत. ICCचे प्रमुख जय शहा हे त्यांना उठवताना दिसत आहेत आणि राज ठाकरेंनी त्या कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे, नक्की कोण जिंकलं आणि नक्की कोण हरलं. तिथे आपल्याला अजून खाली लिहिलेलं आपण बघतोय की अरे बाबांनो उठा, आपण जिंकलो, पाकिस्तान हरले, असं राज ठाकरेंनी या व्यंगचित्रामध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही जर पुन्हा एकदा बघितलं तर तिथे गृहमंत्री अमित शहा हे हाताची घडी घालून उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय शहा जे सगळे पडलेले लोक आहेत, जे मृतदेह आहेत, त्यांना उठवताना आपल्याला दिसत आहेत आणि एक प्रकारे त्यांना ते म्हणतायत की अरे बाबांनो उठा, आपण जिंकलो, पाकिस्तान हरलं, असं ते म्हणताना आपल्याला दिसत आहेत. पण वरती राज ठाकरेंनी जे त्यांचं कॅप्शन आहे किंवा जे त्यांना म्हणायचं आहे ते म्हटलेलं आहे, नक्की कोण जिंकलं आणि नक्की कोण हरलं, असं म्हणत राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र काढलेलं आपल्याला पाहायला मिळते. आपण जर तिथे बघितलं तर पहलगाम काश्मीर असे हॅशटॅग सुद्धा त्यांनी वापरलेले आहेत. पहलगाम अटॅक, BCCI, ICC, एशिया कप, इंडिया वर्सेस पाकिस्तान क्रिकेट असे हॅशटॅग सुद्धा राज ठाकरेंनी या सगळ्या ट्विटमध्ये त्यांच्या पोस्टमध्ये वापरले आहेत आणि एक प्रकारे त्यांनी सुद्धा या सगळ्या मॅचला, हे जी मॅच झाली, जो सामना झाला त्याला विरोध दर्शवलेला आहे. अनेक ठिकाणावरून या सगळ्याला विरोध होत होता. ज्या पद्धतीनं पहलगामचा हल्ला झाला होता त्यातले अतिरेकी अजूनही सापडलेले नाही आहेत. आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. हे सगळं सुरू असताना पाकिस्तानसोबत सामना का खेळावा हा सगळा प्रश्न उपस्थित केला जात होता. आपल्याला माहिती की भाजपकडनं नारे सुद्धा देण्यात आले होते, खून और पाणी एक साथ नहीं बहेगा असं म्हणण्यात आलं होतं. पाकिस्तानचं पाणी रोखण्याचा प्रयत्न भारताकडनं झाला होता. असं असताना जर पाणी रोखत असो तर सामना खेळणं इतकं महत्त्वाचं आहे का, असा सगळा प्रश्न या सगळ्यांना विचारण्यात आला होता आणि राज ठाकरेंनी सुद्धा त्यांची भूमिका या व्यंगचित्रातनं स्पष्ट केलेली आहे. राज ठाकरेंनी सुद्धा या व्यंगचित्रातनं अमित शहा असतील, जय शहा असतील यांना फटकारे मारल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आपण बघतोय की उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील यांच्या युतीच्या चर्चा आता जोर धरत्या आहेत, बैठका सुरू आहेत, कशा पद्धतीने युती होणार हे सगळं सुरू आहे. दुसरीकडे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका या सगळ्या सामन्याच्या बाबत व्यक्त केली होती आणि आता राज ठाकरेंनी सुद्धा त्यांची रोखठोक भूमिका त्यांच्या व्यंगचित्रातनं व्यक्त केलेली आहे. त्यामुळे अर्थात बघणं आहे की आता भाजपकडनं या सगळ्यावर काय प्रतिक्रिया येत आहेत, याच्यावर काय कमेंट्स येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण राज ठाकरेंच्या व्यंगचित्राबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्यांनी जे या सगळ्या व्यंगचित्रामधनं म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबद्दल तुमची मतं काय हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.